लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता बहुजन विकास आघाडीने रॅलीचं आयोजन केलेलं आहे। वसई विरार नालासोपारा परिसरातून जवळ 14 ते 15 ठिकाणाहून रॅली निघालेली आहे। वसई गाव असेल, वसई स्टेशन, नालासोपारा, विरार अशा विविध भागातून रॅली ही निघालेली आहे। लोकांना जागोजागी मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे आणि ही रॅली जी आहे नालासोपाराच्या वेस्टमध्ये तिथे त्याच्या रॅलीचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे। जागोजागी रॅलीमध्ये लोक सहभागी होतात। हजारो कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी ज्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे। पुन्हा एकदा राजेश पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून वसई विरारकरांना केलेलं आहे। कशी आहे ही रॅली आपण पाहूया। एकच सांगणार, आमचा कार्यकर्ता बोलतो, आमच्या आप्पांच्या नेतृत्वाखाली आज आमची रॅली आहे। आमचा उमेदवार येणार याच्यात काही दोन मत नाही, याच्यात कोणाला शंका नाही। आमची ताकद, आमची लोक सगळी ठरलेली आहेत। आप्पा या पालघर जिल्ह्याचे पालकच आहेत। जर तुम्ही बघायला गेले तर या जिल्ह्याचं नियोजनच त्यांच्याकडून झालं आहे। पुढे जाऊन इकडे रेल्वेची समस्या असो, बाकीच्या गोष्टी असो, रॅलीचा एकंदरीत कसा जल्लोष आहे, कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे? हे जेवढे कार्यकर्ते तुम्हाला दिसतात कोणच हा बोलवून नाही, स्वतःहून आले आहेत। ते स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून, कोणाला काय पैसा नाही काय नाही। इकडे मला वाटत नाही की याचे लाखांच्या संख्येने आमची लोक आलेली आहेत आणि या सगळ्यांनी एक जल्लोष आहे इकडे आणि ह्याच्यातूनच आपल्याला कळते की आमची ताकद किती आहे। या ठिकाणी अहो आता हे उत्तर भारतीय सगळे आमचीच लोक आहेत। हे आम्हाला हे लोक घाबरले आहेत, त्यामुळे बाहेरचे नेते आणतात। ह्यांच्यामधला एक नेता नाही, एक चेहरा नाही, कोणी कामं केले असं दाखवू शकत नाही। मग आता करायचं काय, तर बाहेरचे इम्पोर्ट करतात। इकडे काय इम्पोर्ट एक्सपोर्ट चालत नाही। पालघरची जनता एकदम सज्ञान आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे। ही सीट आम्ही 2 लाख मत, 1.25 लाख मताच्या वरती आम्ही लीड घेऊ आणि राजेश दादा हा विजय होणार, याची आम्ही तुम्हाला खातिरदारी देतो। आज ही बहुजन विकास आघाडीची रॅली आहे। बहुजन विकास राजेश पाटील जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी ही रॅली आम्ही काढलेली आहे। धानवी परिसर, शांतीनगर, वसई फाटा, पेल्लार मार्गे ही नालासोपारा, श्रीरामनगर, धानवीबाग आणि बिलालपाडा, संतोष भवन या मार्गे नालासोपारा पश्चिमेला जाणार आहे। कुठे सभा आहे ही आणि सभेमध्ये किती लोक असतील? ही सभा श्रीपस्ताला आयोजित केलेली आहे आणि तिथे 50,000च्या वर लोक ही बहुजन विकास आघाडीची सर्व कार्यकर्ते जमतील आणि आमची जी बहुजन विकास आघाडीची राजेश पाटील आहे ते कमीत कमी 1.25 लाख ते 1.5 लाख मतांनी निवडून येतील। ही आमच्या कार्यकर्त्यांचं बळ आहे, म्हणजे कार्यकर्त्यांची मेहनत है। आज हम तो यहाँ बरसों से काम करते ही आए हैं और ये इलाके में हम लोगों ने जो काम किया है शायद ये किसी ने नहीं किया होगा। हमारे लोक नेता हितेंद्र ठाकुर ने जब कालीवली से मनोज जोशी की गवर्नमेंट ने सबको भगाया था, यूपी वालों को, हम लोगों ने उनको यहाँ बसाया है। अभी उनके पीछे हमने जो काम किया है वो तो आप देख सकते हो, लोगों से पूछ सकते हो। और ये जो हमारे पीछे जो आज उत्तर भारतीय के लोग हमारे साथ में है, वो इसका रिजल्ट है। जो हम लोगों ने उनको साथ दिया वो रिजल्ट है। कल योगी जी यहाँ आने वाले हैं, उसका कुछ इम्पैक्ट मिलेगा? अभी आपने आगे की इनकी अपने होम मिनिस्टर का देखा है ना, वैसा उनका भी होगा। हमको बोलने की जरूरत नहीं है क्योंकि हमारे कार्यकर्ता हमारे साथी रहने वाले। क्या कितना कैसा विजय की क्या गारंटी? अरे आप 1.25 लाख के ऊपर ही समझो, 1.25 लाख के ऊपर ही हम लोग जीतेंगे और 101% हम जीतने वाले, क्योंकि हमारे 108 नगर सेवक हमारे, कितने ग्राम पंचायत हमारे अंदर में है और कितने सरपंच हमारे अंदर में है, जिला परिषद के मेंबर भी हमारे हैं। जीत तो हमारी। कुछ आह्वान लगता है इधर? कोई आह्वान नहीं, हम तो पहले नंबर पे ही है पहले से।